ठिकाणी आलेले आहेत। जाती जातींमध्ये तेढ निर्माण झाल्यानंतर अनेकांना वाटतं की मराठा समाज एका समाजाची बाजू घेतो का, परंतु दोन्ही समाज जरी मराठा समाजाचे असले, दोन्ही व्यक्ती, तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगतोय, आरोपी हा मराठा समाजाचा असला आणि पीडित हा मराठा समाजाचा असला तर जो चुकीचा आहे, जो आरोपी आहे, त्याच्या विरोधात मराठा समाज ठामपणे उभा राहणार। यामध्ये प्रामुख्याने कसपटी कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे बाळासाहेब आंबराळे, त्याचबरोबर आमच्या पोळताई, सगळेच जण या ठिकाणी पदाधिकारी, मी स्वतः स्वराज्य पक्षाचा धनंजय जाधव, श्रुतीताई, आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत। कसपटे कुटुंबांना आम्ही धीर दिलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज देखील कसपटे कुटुंबाशी बोललेले आहेत। पूर्णपणे आम्ही या कुटुंबासोबत आहोत। हगवणेंना जशास तसं त्याचं प्रायचित्त झालं पाहिजे। हगवणेंना ज्या पद्धतीने या आमच्या भगिनीला, या हगवणे कुटुंबाने कसपटे कुटुंबाच्या भगिनीला मारलेला आहे, हत्या केलेली आहे, त्या हत्येचा बदला न्यायपालिकेने या हगवणेंना फासावर लटकवून केला पाहिजे, अशी मराठा समाजाची सामुदायिकरित्या आमची मागणी आहे। या ठिकाणी राजेंद्रजी कोंढरे पुढील मनोगत सांगते। कैलासवासी वैष्णवी आणि तिच्या कुटुंबियांना आम्ही या ठिकाणी धीर देण्यासाठी आलेलो आहे आणि हा खून आहे का फास आहे याची सखोल चौकशी पोलिसांनी करणं अत्यंत आवश्यक आहे। दोन गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगतो की मराठा समाजाने सुद्धा आता ह्या संबंध कैलासवासीच्या आत्महत्येच्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे। मराठा समाजामध्ये विशेषतः सदन पट्ट्यामध्ये लग्न विवाह संबंध जोडवताना अंधानुकरण करणे, उदात्तीकरण करणं, त्याचे बडेजाव करणं आणि राजकीय पद्धतीनं एक वेगळा स्तर आता समाजामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे आणि याची वेळीच आपण दखल घेऊन गांभीर्याने समाजातले जे धुरीण आहेत त्यांनी या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करून याला कुठेतरी वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि कैलासवासी वैष्णवीच्या जो काही आता जो प्रकार झालेला आहे त्या लहान मुलाच्या बाबतीत झालेला आहे, तर समाजामध्ये अशा प्रक्रियेमध्ये पोलीस खात्याने विशेषतः, म्हणजे आपण पोलिसांनाही संबंध दोष देता येणार नाही, कारण कुठलीही कौटुंबिक तक्रार आल्यानंतर पोलीस डायरेक्ट FIR न करता समुपदेशन करून त्या कुटुंबामध्ये संबंध कसे जुळवता येईल अशा प्रकारचे प्रयत्न करत असतात। परंतु टोकाला गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नसते आणि त्यामुळं समाजामध्ये जी पूर्वपंच कमिटी असायची किंवा गावातले मोठे धुरीण असायचे ते कुटुंबातले वाद संपवायचे, आता ती मराठा समाजात आणि शेतकरी समाजामध्ये ती संकल्पना राहिली नसल्यामुळं सेपरेशन झालेलं आहे आणि असे सामाजिक स्तरांमधले वाद आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत। ह्या निमित्ताने मी समाजामध्ये एकच आवाहन करतो की ह्या प्रकरणापासून धडा घेऊन आपण याच्यामध्ये जे काही आता उदात्तीकरण आणि या वेगळ्या प्रकार चालू आहे तो कसा होऊन याच्यातनं काय सुधारणा करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आणि मुलामुलींच्या बाबतीमध्ये मुलांचे पालक असतील किंवा लग्न ठरवणारी मंडळी असतील, मुलामुलींसुद्धा हे अपेक्षा सगळे ज्या व्यक्त करताना जे काही सोशल मीडिया असेल, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, त्यातून जे काही एक उदात्तीकरण आणि भव्य सेट ही संकल्पना डोक्यात बसलेली आहे, त्यामुळं हे सगळे काही विवाहाचे स्तर जुळवताना सामाजिक दृष्ट्या गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ आहे आणि हे जर आपण करू शकलो नाही तर एक मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये एक करण्याच्या क्रियेला आपणच चालना देऊ असं या ठिकाणी मला वाटतं। तुम्हाला 2019 मध्ये आम्ही मराठ्यांची विवाह चालले असा एक नेहरू स्टेडियमला घेतला होता। मी स्वतः 700 ठिकाणी महाराष्ट्रात भिंती रंगवल्या, 76,000 पुस्तकं वाचलीत की लग्नांमध्ये मराठा समाजाने कोणत्या कोणत्या प्रथा आवेरल्या पाहिजेत आणि कोणत्या स्वीकारल्या पाहिजेत आणि कोणते बदल स्वीकारले पाहिजेत। दुर्दैवाने काय झालेलं आहे की आपल्याकडे लग्नांमधली प्रतिष्ठा
आणि त्या माणसाचं मोठेपण आणि लग्न किती मोठं करतो याच्याशी जोडली गेलेली. त्यामध्ये मराठा समाजातला उच्च मध्यमवर्गीय आणि गरीब ह्या तिघांना चालले. त्यामुळं या दृष्टिकोनातून आता समाजामध्ये एक कन्सेप्ट डेव्हलप व्हायला पाहिजे की पैशाशी आणि प्रतिष्ठेची जी सांगड घातली गेलेली ती आपल्याला कमी करावी लागेल. अखिल भारतीय मराठा महासंघ असेल किंवा स्वराज्य संघटना, मराठा क्रांती मोर्चा, सेवा संघ, सामाजिक प्रयत्न करत असतात, पण जे यश ज्या प्राप्तीने यायला पाहिजे ते यायला तयार नाही. ह्या निमित्ताने ह्या घटनेचा धडा घेऊन डोळे उघडे ठेवून तशी पावलं टाकली तरच बदल होण्याची शक्यता आहे. सरांनी आता माझ्या विवाह सोहळ्याचा उल्लेख केला. मी या ठिकाणी सांगू शकतो, राजेंद्रजी कोंढरे असतील, छत्रपती संभाजी महाराज अशी मोठी मंडळी माझ्या लग्नाची मध्यस्थी होती आणि माझ्या या सगळ्या लोकांचा माझ्यावरती प्रभाव असल्या कारणाने माझी पत्नी या ठिकाणी बसलेला आहे. पूर्णपणे विवाहाचा सोहळा हा मुलाच्या बाजूने उचलला गेला. पूर्णपणे मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीने हुंड्याचं बंधन नाही. कार्यालय असंच पाहिजे, कार्यालयामध्ये हेच गोडधोड पाहिजे, कुठल्याही पद्धतीची गाडी पाहिजे, हे कुठल्याही पद्धतीने नाही. आमच्या लग्नाला जे मान्यवर मंडळी आले त्यामध्ये शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, छत्रपती संभाजीराजे या सर्व लोकांना माहिती होतं की या लग्नामध्ये हुंडा पद्धती अवलंबलेली नाही. त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीचा चहाचा देखील खर्च करायला लावलेला नाही. आम्ही समाज म्हणून ज्यावेळेस यापूर्वी अनेकदा कोंढरे साहेबांनी तर महाराष्ट्रभरामध्ये 700 भिंती रंगवलेल्या आहेत. मराठ्यांचे विवाह सोहळे चालले कुणीकडे. त्याचबरोबर या विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून जमीन जुमले, जमीन आडके देखील आपले आज जातात बोलणं काढून जावयाचा मान सन्मान पुरवतोय हा आहे. आज देखील आजवर आज 2 महिने झाले माझ्या 1 रुपया घेतलेला नाही आणि या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, समाजाचं प्रतिनिधित्व मी करतो तर पुढील कालावधीमध्ये आम्ही कोणत्या अपेक्षा ठेवणार नाही. मी या निमित्ताने आवाहन करतो मराठा समाजाला, मुलींच्या वडिलांनी करण्याची जी प्रथा आहे मराठा समाजामध्ये आणि तो किती माणूस घरचा श्रीमंत असला तरी मुलीच्या जी अपेक्षा करतो. अनेक जे छोटे समाज आहे त्याच्यामध्ये अर्धा खर्च दोन्ही जो केल्या जातात. विशेषतः जे श्रीमंत मराठी आहेत त्यांनी जर मुलगी मध्यम गरीब घरातले गेली तर खर्च स्वतःकडे घेतला पाहिजे. त्यामुळं ही जी प्रथा आहे की मुलीच्याच वडिलांनी सगळा खर्च केला बंद करून मराठा समाजामध्ये खर्च करण्याची तरी प्रथा सुरू ठेवावी. आणि जे गरीब आहेत की एखादा मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला 15,000 पगार आहे तर त्यांनी किती साधं लग्न करायचं ठरवलं तरी 20 लाखाच्या पुण्यात लग्न होत नाही. मग त्या आईबापाला जर 2 मुले असेल तर त्यांनी आयुष्यभर फक्त नोकरी करायची आणि कॉस्ट सेव्हिंग महिन्याला 3,000 करायचं आणि त्या मुलीच्या लग्नाला घालवलं. इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि राजकीय नेत्यांना आव्हान आहे माझं या ठिकाणी, तुम्ही जे पांढरे कपडे घालून जे शुभारशीर्वाद देणारे जे रुढे लोक आहेत, अपवाद वगळता कुणीही वैष्णवीच्या प्रकरणावर बोललेलं नाही. ही शोकांतिका आहे. आणि दुसरी गोष्ट काय झालंय की या इव्हेंटच्या मध्ये तुम्ही करून वेटीस धरताय ते सुद्धा आता थांबवा आणि राजकीय नेत्यांचं लोक ऐकतात. राजकीय नेत्यांनी सुद्धा एकत्र येऊन विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा करता येईल सामाजिक स्तरावर त्याची पावलं टाकली पाहिजे. त्याची सुरुवात मी विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांचा या ठिकाणी उल्लेख करेल, तर प्रमोद महाजनांचा उल्लेख करेल की यांनी 1 लाख लोक लग्नाला आली असते पण त्यांनी 300-500 लोकांमध्ये लग्न केले. आणि समाजामध्ये अजूनही अशी माणसं आहेत. त्यामुळं आज या ठिकाणी आवाहन करतो की मुला मुलींच्या लग्नाच्या खर्चामध्ये दोन्ही बाजूनी निम्मा बाजू वीक त्यांनी थोडासा जास्त खर्च करावा असं या ठिकाणी मी या निमित्तानं जे हुंडा घेतील त्यांच्या लग्नावर बहिष्कार घालण्याची वेळ आलेली आहे असं वाटत नाही ना. ते आहे. आणि काय झालेलं आहे सगळ्यात कटू आहे ते सांगायला हरकत नाही. मी त्या समाजामध्ये काम करतो, त्यांचं प्रतिनिधित्व करतो. आम्हाला इतक्या सवयी लागल्यात. आम्ही टिळा करतो त्याच्यात 2,000 लोक बोलवतो, साखरपुड्याला 3,000 लोक, नंतर लग्नाला परत 2-2.5 तासाची आमची उशीर. तुम्ही जर आज 8 ते 10,000 लोकांची प्रत्येकाची कॉस्ट व्हॅल्यू वेळेची त्याचा जर विचार केला तर आपण लोकांना बाहेर गावी जायचं असतं. अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर वाराड जाताना ऍक्सिडेंट होतात. म्हणजे परवा एक लग्न झालं पुण्यामध्ये, 6 लोक नाचत होते, 2,500 लोक भिजले 6 लोकांसाठी. तर हे काय होतंय की कुणी कुणाला दुखवायचं नाही, यामध्ये लोक दबले जातात आणि मग वाटेल तसा हा सुसाट सुटलेला प्रवास आहे. तरी थांबण्यासाठी कोणीतरी कटू बोलण्याची आवश्यकता आहे. ती बोलण्याची भूमिका आम्ही घेतलेली. समाज बांधवांनी देखील एक गोष्ट महत्वाची आहे की आता हुंडा द्यायला कोणी मागितला
तर तो हुंडा आई वडिलांनी द्यायचा नाही असं देखील आम्ही स्वतः मराठा महासंघाच्या तर्फे असं ठरवलेलं आहे. हुंडा जो घेणार असेल किंवा ज्यांनी हुंडा घेतला असेल त्या ठिकाणी देखील आम्ही विचारपूर्वक जाणार आहोत किंवा न जाण्याची भूमिका घेणार. हुंडा बळी हा यापुढे कधी होता कामा नये याची प्रकर्षाने आता सर्वसामान्यांना गरज होती. या ठिकाणी आमची मुख्य मागणी आहे की हा जो त्रास झालाय हा पुढच्या कुठल्याही कुटुंबाला कमी लागू नये म्हणून हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा आणि तिच्या नवऱ्याला फाशी झाली पाहिजे. कारण तिचा नवरा तिचा नवरा सोबत नसल्यामुळे हे नणंद असेल सासरा असेल यांनी हात उचलला. आपल्या मराठा समाजामध्ये मुलीवर हात उचलण्याची प्रथा कधीपासून चालू झाली? कधीपासून हे झालं की मुलीवर हात उचलायचा, सुनेवर हात. सुनी आपल्या घरातली लक्ष्मी आहे. आपण तिचा आज फायदे